नमस्कार, मी उमेश पाटील. मित्रांनो, आपण प्युअर गावठीमध्ये काम करतो. आपला फार्म नाहीये तर नगरमध्ये फार्म आहे, तर त्या ठिकाणी आलो होतो. तर 90% पक्षी क्रॉस आहे आणि त्यांनी पेड विजिट घेऊन आपल्याला बोलवलं होतं की सर या मॅनेजमेंट दाखवायचं आहे किंवा काय काय करायला लागेल. तर आल्यानंतर एक एवढं भारी मॅनेजमेंट मला वाटलं ना की तुम्ही विचारही करू शकत नाही की एवढं भारी मॅनेजमेंट असू शकतं. आता इकडे बघताय तर भांड आहे आणि भांड तर जाम झालंय, पण तुम्ही बघू शकताय जवळपास 15 दिवस तरी मला असं वाटतं का फक्त रिंग मध्ये पाणी टाकलं जातं की कसं केलं जातंय किंवा मग हे भांड स्वच्छ न धुताना फक्त त्याच्यात पाणी टाकलं जातंय आणि ते असं बंद करून पुन्हा ठेवलं जातंय. तर अशा गोष्टी तुम्ही एक भांड नाहीये कंटिन्यू भांडी म्हणजे एकही भांड असं नाही की मी दाखवायला. हे बघा एवढी स्वच्छ भांडी, ठीक आहे. पहिला ते उघडत नाहीये एवढं त्या, हे बघा. आणि तुम्ही इकडे बघू शकताय तर इकडे पक्षी अशा पद्धतीने पूर्ण असा पक्षी आहे. तर मित्रांनो, असं मॅनेजमेंट करू नका. 100% तुम्ही लॉस मध्ये जाणार आहेत आणि अशाने नुकसान तुमचं होणार आहे. त्याच्यामुळं अशा गोष्टी तुम्ही करू नका. आणि इकडे बघत असाल तर खूप सुंदर असा फार्म आहे. आता दाखवत नाहीये कारण कसं आहे का ते सांगतात की सर आमचं मॅनेजमेंट खराब आहे, आमचं नाव कुठे घेऊ नका. तर सांगायचं असं की एवढं खराब मॅनेजमेंट करू नका, चांगलं करा. मित्रांनो, खूप चांगला स्कोप आहे, ह्या बिझनेस खूप चांगला आहे. फक्त त्या लेवलपर्यंत चांगली मेहनत घ्या आणि बिझनेस करा, तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होईल. आणि चांगलं मॅनेजमेंट कसं करायचं यासाठी आमचं ट्रेनिंग जॉईन करा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर शिकवल्या जातात जेणेकरून तुमच्याकडे रोगराई ह्यासारख्या गोष्टी येत नाही.